ग्रामीण उद्योजकतेच्या कार्याची राज्यस्तरीय दखल. सुशांत देसाई यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार. कृषी मूल्यवर्धनातून रोजगार निर्मिती करणाऱ्या युवा उद्योजकाचा गौरव. युवकांना गावातच उद्योग उभारण्याचे आवाहन. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवार दिनांक 11 जुलै रोजी पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार 2025-2026 वितरण सोहळ्यात युवा उद्योजक सुशांत देसाई यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्यात खासदार तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार भास्कर भगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पशुपालन, शेती आणि कृषी मूल्यवर्धन क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्याबद्दल देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर युवा उद्योजक सुशांत देसाई यांनी हा सन्मान आपल्या कार्याला नवी ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत ग्रामीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. देसाई उद्योग समूहाअंतर्गत श्रीराम फीड्स, सह्याद्री राईस मिल आणि महालक्ष्मी महिला गृह उद्योग या उपक्रमांद्वारे कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन देण्याबरोबरच ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे गरजेचे असून शेतीपूरक उद्योग आणि कृषी प्रक्रिया उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांना संदेश देताना त्यांनी शहरांमध्ये नोकरीच्या शोधात जाण्यापेक्षा गावात उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून उद्योग उभारण्याचे आवाहन केले. जिद्द, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातही यशस्वी उद्योजक घडू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशामागे कुटुंबाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत शिक्षक असलेल्या वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन आणि कुटुंबियांचा भक्कम पाठिंबा यामुळेच ही वाटचाल शक्य झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. खूप छान वाटते कारण माझा हा पहिलाच पुरस्कार आहे आणि त्यातल्या त्यात राज्यस्तरीय पुरस्कार मिळतोय. आणि विशेष म्हणजे उज्ज्वल महाराष्ट्राचे ज्यांनी काम केलं असे यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या नावानं हा पुरस्कार मिळतो. त्यामुळे हे माझ्यासाठी खूप आयुष्यातील खूप महत्त्वाचा स्पेशल क्षण आहे. आपल्या माध्यमातून अनेकांना रोजगार निर्मिती देखील झाली आहे, त्याबद्दल काय सांगा? गेली 10 वर्षे मी पशुपालन, शेती व कृषी मूल्यवर्धन या क्षेत्रामध्ये काम करतोय. देसाई उद्योग समूहाच्या माध्यमातून मी कामाची सुरुवात केली होती. यामध्ये राईस मिल आहे, पशुखाद्याचं एक युनिट आहे श्रीराम फीड्स नावाचं, आणि महालक्ष्मी महिला गृहउद्योग हा नावाचा एक माझा व्यवसाय आहे. मला वाटतं खऱ्या अर्थाने भारताला जर आपल्याला सक्षम भारत बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ग्रामीण भागात सर्वसमावेशकता राबवली पाहिजे. लोकांना विकासाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. लोकांच्या बरोबर जास्तीत जास्त आपल्याला आर्थिक लाभ कसे पोहोचवले पाहिजेत. भविष्यात कोणते नवीन प्रकल्प किंवा योजना राबवण्याचा आपला मानस आहे? हो, नक्कीच. आता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मला दुग्ध व्यवसायात काम करण्याची माझी इच्छा आहे. लोकांना एकत्र घेऊन ग्रामीण कृषी मूल्यवर्धन करण्याचा माझा मानस आहे. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना काय भावना होती? चव्हाण सेंटरने मला माझ्या या अगोदर मला शरद पवार इन्स्पायरिंग फेलोशिप कृषीमध्ये मिळाली होती. कृषी फेलोशिपच्या माध्यमातून मी माझं पशुखाद्याचं जे मॉडेल आहे ते बनवलं होतं. उत्पादनं मी घेतोय त्या माध्यमातून, आणि मार्गदर्शन मला कायमच चव्हाण सेंटरच्या माध्यमातूनच सुप्रियाताईंच्या बरोबर जवळचे खूप संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मला नेहमीच सहकार्य लाभतं. आजच्या युवकांना स्वावलंबी होण्यासाठी आणि उद्योजकतेकडे वळण्यासाठी काय संदेश द्या? ग्रामीण भागामध्ये काम खूप करू शकतं. मला जे आता शिक्षित तरुण आहे त्यांना मला एक सांगायला की तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम सुरू करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरुवात करायची आहे, लोकांचा सहभाग त्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यांना एकत्र घेऊन आपल्याला एक सह्याद्री फार्मच्या तोडीचं दर्जेचं त्याबद्दल काम करायची इच्छा आहे. आपल्या यशामागे सर्वाधिक वाटा कोणाचा आहे, काय सांगा? माझे बाबा आहेत, ते शिक्षक आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांची इच्छा होता की मी प्रशासकीय सेवेमध्ये काम करावं. त्यानंतर मी माझं शिक्षण संपल्यानंतर ग्रामीण भागामध्ये काम करायला सुरू केले. कृषी क्षेत्रामध्ये काम करायला सुरू केले. लोकांच्याकडून खूप मला आपल्याला ऐकावं लागलं, समाजाकडून बोलावं लागलं, पण माझे कुटुंब त्यावेळी माझ्या पाठीशी ठाम राहिले. त्यामुळे नक्कीच माझ्या यशामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. जाता जाता युवकांना काय संदेश द्या? युवकांना सांगेन मी, तुम्ही स्वप्न बघा, खूप मोठी पहा आणि ते नक्की यशस्वी होते. तुम्ही ते नक्की पूर्ण होतील, त्यात नक्की तुम्ही यशस्वी व्हाल.